अशी संवाद, ज्ञान, नम्रता आणि सत्याचा विजय. वैष्णव हो, जिथे अहंकार संपतो तिथेच खरे ज्ञान प्रकट होते. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसंग, जो की ब्राह्मणांशी त्यांनी कसा संवाद साधला. पैठणमध्ये पोचल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले. त्या काळातील काही विद्वान ब्राह्मण त्यांच्या ज्ञानावर आणि पात्रतेवर प्रश्न उपस्थित करत होते. त्यांच्या मनात शंका होती, इतक्या लहान वयातील मुलांना वेद आणि शास्त्राचे इतके गूढ ज्ञान कसे असू शकते. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रश्नांना रागाने नव्हे तर अत्यंत शांततेने आणि नम्रतेने उत्तर दिले. त्यांनी शास्त्राचा अर्थ केवळ शब्दात नाही तर जीवनाशी जोडून समजावून सांगितला. त्यांच्या प्रत्येक उत्तरात गहनता होती, पण त्यांच्याबरोबर साधेपणाही होता. संवाद जसजसा पुढे गेला तसतसे ब्राह्मण विद्वान त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाने प्रभावित झाले. त्यांनी अनुभवले की ज्ञान हे वयावर अवलंबून नसते आणि खरा ज्ञानी तो जो अहंकार सोडून सत्याला स्वीकारतो. या संवादातून ज्ञानेश्वर महाराजांनी एक महत्त्वाचा संदेश आपल्याला दिला, तो म्हणजे ज्ञान हे सर्वांसाठी आहे, ते कोणत्याही जातीपुरते मर्यादित नाही. दुसरं ते म्हणजे नम्रता आणि सत्य हेच खऱ्या ज्ञानाचे आधारस्तंभ आहेत. आणि तिसरा म्हणजे संवादातूनच एक शंका दूर होतात आणि सत्य प्रकट होतं. या प्रसंगाने समाजातील अनेक गैरसमज दूर केले आणि लोकांच्या मनात ज्ञानेश्वर महाराजांविषयी आदर निर्माण झाला. या भागातून आपण काय शिकलो? अहंकाराने नव्हे तर नम्रतेने आणि संयमाने संवाद केल्यास कोणतीही शंका दूर करता येते. पुढील भागात आपण त्यांचा पैठणच्या प्रवासातील नवीन अनुभव काय आले ते बघणार आहोत. तोपर्यंत माझ्यासोबत नामस्मरण करत राहा. जय ज्ञानेश्वर माऊली, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल मित्रांनो.